शिकवायला हवं. त्यामुळे मी खूप कष्ट करणार आणि मुलांना शिकवणार. या आमच्या नम्रता काकी आमच्या, कारण कॉलेजमध्ये आम्हाला नेहमी मदत करणाऱ्या, जवळच्या वाटणाऱ्या, 4 पिऊंपैकी एकट्या महिला, सतत उत्साही राहणाऱ्या आणि हसतमुख राहून काम करणाऱ्या, आम्हाला त्या नेहमी स्पेशल वाटतात. या आपण त्यांची ओळख करून घेऊया. काकी, 4 काका पिऊनमध्ये तुम्ही एकट्या महिला पिऊन आहात, तर तुम्हाला काही वेगळं काम करावं लागतं? वेगळं असं काही नाही. सगळ्यांना कामं वाटून दिलेली असतात, ती करावीच लागतात. आणि जर उंचावरती फाईल वगैरे असेल किंवा वजनदार काही काम असेल तर ते स्वतःहून म्हणतात आम्ही करतो. तुम्ही असं म्हणताय की तुम्हाला प्रत्येकाला कामं वाटून दिली आहेत, तर मग तुमच्या वाट्याला कोणती कामं असतात? सकाळी मला ऑफिस आणि पहिला मजला, दुसरा मजला असं पोता मारायला असतं. ऑफिसमध्ये सगळे टेबल साफ करायचे असतात, सगळ्यांना पाण्याची बॉटल भरून ठेवायची असतात, नंतर कपबशा सगळ्या साफ करायच्या असतात. आणि मग प्रिन्सिपल आले की त्यांनी बेल वाजवली तर तिकडे आत जाऊन काय आणायचं असेल, ठेवायचं असेल तर तसं असतं. कॉलेजमध्ये काम करायच्या आधी तुम्ही कुठे कामाला होतात का? कामाला म्हणजे असंच स्वयंपाक करणं किंवा धुणं भांडी वगैरे करतात तसं करत होती. तर त्याच मॅडमच्या ओळखीने मला त्यांनी इकडे कॉलेजमध्ये कामाला लावले. 2 वर्ष झाली पूर्ण, आता 3रं वर्ष आहे. त्यांनी मला 8 ते 1.5च सांगितली होती 2000 पगारमध्ये. आता त्यांनी मला म्हणजे इकडे राहिल्यावर सांगितलं की नाही 8 तास ड्युटी करणं जरुरीच आहे. मग 8 तास करते मी, 8-8.5 तास ड्युटी. इथे नोकरीला लागल्यापासून तुम्ही कोणत्या मुलीला काही विशेष मदत केली आहे का? मी बऱ्याच मुलींना करते मदत आणि मला आवडतंय. कुठच्याही मुलीला चक्कर आली तरी मी लगेच साखर पाणी देते. किंवा बाहेरच्या कोणी बाई असल्या, ब्लड प्रेशर वाढलेलं असेल तरी त्यांना आणून मी इकडे पंख्याखाली बसून त्यांना साखर पाणी देते. आणि विशेष म्हणजे एक मुलगी पडली होती भरपूर, म्हणजे तिला खूप लागलं होतं. तर आम्ही ऑफिसमधल्या क्लार्क आणि दंडावणा मिसेसनं आम्ही रिक्षातून नेलं डॉक्टरकडे. तिची आई वडील येईपर्यंत मी तिकडे थांबली, डॉक्टर तपासेपर्यंत मी तिच्याबरोबर सोबत आतमध्ये थांबली. नंतर मी आले, तिचे पालक आले, सर वगैरे पण होते, पाटील सर वगैरे बरेच जण होते. त्या मुलीला खूप म्हणजे कॉलेजमधून आम्ही सगळ्यांनी तिला मदत केली. तिथलं काम झाल्यानंतर तुम्हाला घरी पण काम करावं लागतच असेल, तर त्याबद्दल तुला सांगा. घरी तर करावंच लागतं, कारण स्त्रीला काम करणं भागच असतं. आणि माझ्या घरी आम्ही कुटुंबात 12 जण एकत्र राहतो आणि माझी मुलं शिकत आहेत आणि सासू आहे. त्यामुळे मला घरी जाऊन काम करणं भागच आहे आणि करावंच लागतं. कारण जावा आहेत त्या दिवसभर करतात आणि मग घरी गेल्यावरती त्यांना पण मला आराम द्यायला हवा. कारण मी घरी गेल्यावर उरलेली कामं मी करते. तरीसुद्धा मला वेळ मिळाला तर मी साड्या कॉलबिलिंग करते, किंवा कधी कोणी सणासुद्धाचं पुरणपोळी करायला बोलवलं तर जाते, किंवा ऑर्डरने कोणाला हवी असेल तर तसंही देते. काका, 4 पुरुष पिऊनमध्ये आमच्या काकी महिला पिऊन आहेत, तर त्यांच्याबद्दल सांगाल का? त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे त्यांचा शिपाई म्हणून आमच्या इथे चांगल्या प्रकारे उपयोग झालेला आहे. कारण आपल्या इथे हे मुलींचं कॉलेज असल्या कारणाने त्या मुलींच्या काही अडचणी असतील ते त्या चांगल्या पद्धतीने हाताळतात. कारण मुलींना काही अडचण असेल तर त्या आमच्या पुरुषांजवळ सहसा ते मांडत नाही. त्याच्यामुळे ते काकी असल्या कारणाने मुली हा त्यांच्याबद्दल चांगला म्हणजे त्यांच्याकडून त्यांच्या समस्या मांडतात आणि काही अडचणी असतील त्यांना चांगल्या प्रकारे हाताळतात मुलींच्या. काकी आमच्यासाठी एका मैत्रिणीसारख्याच आहे. मला एक प्रसंग आठवतोय. आम्ही ग्राउंडवर प्रॅक्टिस करत होतो. त्याच्याने एक मुलगी चक्कर येऊन पडली आणि तेव्हा आम्ही खूप घाबरून गेलो. आणि काकी न घाबरता आल्या आणि तिला मांडीवर घेतलं, तिला पाणी पाजलं. किती प्रेमाने काळजी घेतली तिची. आणि ती शुद्धीवर आल्यावर एकदाच आम्ही ओळखून येतो. माझा अनुभव एकदम साधा आहे. जेव्हा काकीला मी हात मारते ना, तेव्हा किती ते कामात असेल ना तरी मला प्रेमाने हात दाखवतात. हो की नाही गं? आज महिला घराबाहेर पडून काम करायला लागल्या आहेत, पण
घरातील कामं ती काही कमी झाली नाहीत. घर आणि नोकरी दोन्ही समर्थपणे पेलणाऱ्या सर्व स्त्रियांच्या मेहनतीला मान कधी मिळणार? आशा आहे की तो दिवस लवकरच येईल.